तर मस्त छान इथं डेकोरेशन केलं आहे। तर आता मी इथं ताट वगैरे रेडी केलं आहे। आता फुलदाणी मुलांनी राहून दिली तर बरं, पिल्लू काही राहत नाही त्यामुळे गेलं आहे तो त्याच्या बाबासोबत। हाय हॅलो नमस्कार, जय शिवराय। मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतं। आज आहे 8 एप्रिल आणि आज आहे पिल्लूचा बर्थडे। तर डेकोरेशन पण तुम्हाला दाखवते आणि मी ही साडी घातलेली आहे, पहिल्यांदाच घातली, दिवाळीची घेतली होती ती। तर कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा। तर मेकअप वगैरे सगळं काही आवरलंय, साधा सिंपल केलेला आहे आणि आता तुम्हाला डेकोरेशन दाखवते। पिल्लूचं पण आवरायचं पण तो रडत होता म्हणून हे घेऊन गेले आहे। चला दाखवते डेकोरेशन। पण आहे ना त्याआधी तुम्हाला डेकोरेशन दाखवते आम्ही कसं केलं होतं। एवढी मेहनत घेतली आणि शेवटी काय झालं बघा, तर ते मी तुम्हाला शेवटी सांगेल, आता काही सांगणार नाही। तर इथं सगळं काही काम आवरून घेतलं सकाळी आणि बाकी सगळ्यांना बोलवलंय म्हटल्यानंतर बाहेरचं सगळं झाडून घेतलं। झाडावर तर रोजच लागतं पण पुसते मी एक दिवसाआड आणि एकदम आता उन्हाळा आहे ना तेवढी धूळ वगैरे येते त्यामुळे सकाळी ना पहिलं बाहेरचं सगळं झाडून पुसून घेतलं। फरशीवरती काही शूट केलं नव्हतं, एवढा वेळ नव्हता, म्हटलं शूट वगैरे करण्यामध्ये ना खूप वेळ जातो आणि पिल्लूने आणखीन पराक्रम करून ठेवलेला आहे, ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते। तिथं आमचं डिस्कशन चालू होतं की डेकोरेशन कसं करायचं। आम्ही 3च कलर आणले, ते येल्लो, ब्लॅक आणि रेड। तर मग कसे बंच करायचे किंवा मग कसं डेकोरेशन करायचं ते पहिले त्याचे दोन्ही बर्थडे एकदम मस्त आणि छान सेलिब्रेट केले आहे आम्ही। त्यातला मी सेकंड बर्थडेचा व्हिडिओ या चॅनलवरती आहे आणि फर्स्ट बर्थडेचा नाही आहे, तेव्हा मी दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत होते पण आता तो नाही आहे। जर तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी शेअर करेन तो तुम्हाला। तर असो, तर इथे ना मी 5-5चे बंच करायचं ठरलं, 2 ब्लॅक आणि 2 येल्लो आणि 1 रेड लावूया म्हटलं, म्हणजे कसं आहे ना कॉम्बिनेशन छान दिसेल। तर इथं मी गाठण देऊन घेते। तर काय करायचं ना, बलूनमध्ये हवा भरली ना 2 याची गाठण द्यायची, 2-2 याची आणि नंतर मग एक लावता येतो वरतून। असं सेपरेट गाठण द्यायची म्हटलं ना खूप वेळही जातो आणि ती बसतही नाही लवकर। तर बघा किती छान असा बंच दिसतोय आणि वरती लावल्यानंतर एकदम सुंदर दिसेल। लावल्यानंतर तर मी तुम्हाला दाखवेलच, तर बघा किती मस्त आणि छान दिसत आहे। तर इथं मी तुम्हाला सांगते काय झालं आहे ते मला बोलत होते की बलूनची म्हणजे हवा भरल्यानंतर साईज सेम पाहिजे। तर मी येल्लोचं बघितलं नव्हतं, ते एकाची जास्त आणि एकाची कमी झाली होती। तर ते मला म्हणत होते की तू बांधते आहे तर तू लक्ष द्यायला पाहिजे की त्यामध्ये हवा जास्त होते का कमी होते, म्हणून आमचं ते चाललेलं होतं। नाही तुम्ही म्हणाल काय चालू आहे ते, तर मग पटपट ते हवा भरून देत होते बलूनमध्ये। आणि हे हवा भरण्याचं आहे ना, जेव्हा माझं डोळे जेवण होतं ना तेव्हा आणलेलं आहे। तर ते भरपूर वेळेस उपयोगात आलं, पिल्लूच्या पहिल्या बर्थडेला, दुसऱ्या बर्थडेला आणि आताही। तर भरपूर दिवस म्हणजे तेव्हाच घेतलेलं आहे ते आणि चांगलं निघालेलं होतं। तेव्हा पण आम्ही म्हणजे डेकोरेशन करून घेतलं होतं, पण मग तरी पण बलून वगैरे फुगवायचे होते म्हणून मग यांनी हे आणलेलं होतं। त्यावेळेस फक्त आम्ही तो पाळणा वगैरे असतो ना तर ते करून घेतलेलं होतं। तर त्यावेळेचे पण फोटो छान आहेत, तुम्हाला बघायचे का नक्की कमेंट करा आणि त्याचा व्हिडिओ पण आहे, तो पण मी तुमच्यासोबत शेअर करेनच। तर असं नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर इथं मी तुम्हाला म्हटलं ना 5-5चे बंच करते। तर 2 ब्लॅक एकदा बांधून घेतले, त्यानंतर 2 येल्लो बांधून घेतले आणि त्यानंतर मग 1 रेड असं बंच करते। तर जवळपास 25 बलून आहे, तर 75 आहे, तर म्हटलं भरपूर 10-11च्या पुढेच बंच होतील। तर मग आता वरती लावताना पण तुमच्यासोबत शेअर करेन। आणि पण मी एवढं सगळं तयारी केलं आणि शूट तर काय मी जे बर्थडे सेलिब्रेट करताना जास्त काही शूट पण करता आलं नाही, एवढी छान तयारी केली होती। आणि पिल्लूनी बघा तुम्ही काय केलं, म्हणजे त्याची पण काही चुकी नव्हती, त्याला पण वाटत होतं, मी ते तुम्हाला शेवटी सांगतेच। तर इथं आता बलून आमचे झाले होते बंच करून, तर त्यानंतर मग वरती लावतो आहे। तर मग यांना मी चिकट टेप कट करून देत होते आणि ते वरती लावत होते। आणि नाश्त्यासाठी समोसे सांगितलेले आहे, म्हणजे ते तळून देत नाही, मी तुम्हाला दाखवेल एखाद्या व्हिडिओमध्ये, आणि मला शूट करणं पॉसिबलच झालं नाही त्यामुळे म्हणजे घरी आणून तळणार आहे। चिवडा बनवलेला आहे, केक आणि चॉकलेट असं ठेवलेलं आहे नाश्त्यासाठी। आणि थंडसाठी यांनी माझा आणि फ्रुटी आणली, ते म्हणजे लहान मुलंही पितील म्हणून मग ते आणलेलं होतं। तर बघा असं बंच लावतो आहे आम्ही। तरी मोबाईलमध्ये ना कधी कधी काय होतं, यामध्ये दिसत नाही मला, हे विवोचा मोबाईलचा म्हणजे काय माहिती प्रत्येक मोबाईललाच असेल की छान लाईट असलं ना तरच व्यवस्थित दिसतं, नाही तर अजिबात दिसत नाही, म्हणजे असं मुंग्या आल्यासारखं दिसतं। तर वरती 5 बंच लावणार आहे आणि मग खाली 3-3 असं लावू म्हटलं, मध्ये हॅपी बर्थडे नाव पण लावायचं आहे, तर मग ते पण लावणार आहे। तर बघा 3 लावले, तर त्यातल्या त्यात मधल्या यायचं काय झालं, एक बलूनच फुटून गेला, तर पुन्हा मग ते काढावं लागलं। आणि मग यांना म्हटलं दुसरं लावूया, बंच आहेत एक्स्ट्राचे, ते खाली लावता येईल म्हटलं, असं करूया। तर देवघर पण आमचं तिथेच आहे बघा, तुम्हाला दिसत असेल मोराचे पीस वगैरे सगळं काही।
जरी बर्थडे असला ना तर सगळंच आवरावं लागतं. तुम्ही बघितलं असेल, ज्यांनी बघितलं असेल व्हिडिओ, तर हॉलची क्लिनिंग केली, किचनची पण केली आहे, पण किचनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही केलेला. तर तो उद्या वगैरे शेअर करेन. तर बघा या पद्धतीने तर एवढी सगळी तयारी केली, डेकोरेशन केलं मस्त छान, आणि शेवटी असं होऊन गेलं. मग म्हटलं अरे यार, इतकं सगळं करून पण काही म्हणजे तो बसलाच नाही व्यवस्थित. तर तुम्हाला सांगेलच मी ते असो. तर इथं ते हॅपी बर्थडे नाव होतं, तर आम्ही हे आणलं होतं कारण पहिल्या वेळेस ना तर मी इथे हवा भरतो ना ते आणलेलं होतं. तर दोन्ही बड्डेला ते यूज झालं. तर मस्त छान पहिल्या बड्डेला ते एकदम छान डेकोरेशन केलेलं होतं, खूप सुंदर, खूप म्हणजे खूप छान केलं होतं. पहिला बड्डे होता आणि म्हटलं आठवणीत राहिलंच पाहिजे, त्यामुळे तर फोटो मी टाकलेले होते, काही नसेल टाकलेले तर बघा तुम्ही, टाकेल मी पहिल्या बड्डेचे, दुसऱ्या बड्डेचे, आणि आता हा 3rd बड्डे होता. तर हे हॅपी बड्डे नाव होतं ना, तर हे आणलेलं होतं. तर मग त्यामध्ये ती दोरी घालायची होती आणि त्याला छिद्रेंना म्हणजे त्यांनी दिलेलं होतं जागा, पण ते करून घ्यायचे होते. तर तुम्हाला म्हटलं की पहिले 2 बड्डेंना तर ते हवा भरलेलं होतं, तेच यूज झालं. म्हटलं चला ह्यावेळेस तर हे आणावंच लागेल, आणि हे परवडतंही, व्यवस्थित ठेवता येतं. ते हवा भरायचं आहे ना, हवा भरते आपण, मग काढायला पण खूप वेळ लागतो. पुन्हा मग ते थोडंसं फाटलं वगैरे तर मग त्यामध्ये भरता येत नाही, मग ते लगे बिनकामी होऊन जातं. त्यापेक्षा मग हे बरं पडतं, म्हणून मग हे आणलं. एक 70 रुपयाला. मी याचाच व्हिडिओ केलेला आहे बहुतेक, तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे का पिलूच्या बड्डेसाठी काय काय मी डेकोरेशनचं सामान, त्यानंतर केकसाठी काय काय आणलेलं होतं, सगळं काय शेअर केलेलं आहेच. बघा तुम्ही तो व्हिडिओ. तर मग हे नावामध्ये आम्ही ते दोरी होती ती टाकून घेतली आणि मग आता लावून घेतोय. तर आधी नाव लावून घेऊया म्हटलं, कारण मग आपल्याला बलून लावायला इझी पडेल, कारण मग बलून लावले तर नाव जे आहे ना तर ते व्यवस्थित लावता येणार नाही. म्हणून मग मी इथं हे हॅपी बर्थडे नाव लावून घेते, वरती हॅपी आणि खाली बर्थडे. तिथं श्रीकृष्णांचा फोटो होता तो काढून ठेवला, कारण मग तो आतमध्ये राहिला असता, छान दिसला असता, पण मग त्याला धक्का लागत होता. म्हटलं पडला वगैरे ना तर उगाचच मग हे होऊन जाईल, खराब होऊन जाईल, त्यापेक्षा मग असं केलं, काढून ठेवला मी, दुसरीकडे लावून दिला. तर हॅपी बर्थडे नाव लावून घेतलं, व्यवस्थित सेट करून घेतलं जसं पाहिजे होतं तसं, कारण मग चांगलंही दिसायला पाहिजे. एवढी मेहनत घेतली म्हटल्यानंतर सगळं काही तर चांगलंच दिसायला पाहिजे, मला तरी वाटतं. चिकटते बरं का, फुगा फोटो द्यायचे बर्थडे लगेच. हॅपी बर्थडे. आले काम तो खाली पाहिजे, खाली पाहिजे बस. हां म्हणजे खेळायला कदर चालू, पण म्हणजे लोक लय वर्ष बस ना. बस बी तिकडे बघा थोडं, ते वर नावाच्या वरती गेलं पाहिजे तर शिक देईल का बी. हां बरोबर थोडं तिकडे गेलं बी, मग हा शेप चांगला घे, म्हणजे खालचा शेप व्यवस्थित चिपका म्हणते तुम्ही व्यवस्थित लावा. फायनली इथं आमचं नाव लावून झालं आहे, आणि पिल्लूचं मध्ये मध्ये चालूच होतं, तुम्ही बघितलंच असेल. आणि त्यानंतर मग आता साईडचे बलून लावून घेणार आहे, मग मला झाडून घ्यायचं आहे, फरची पुसायची आहे, आणि त्यानंतर मग साडी वेअर करणार आहे. मी फरची एकदा पुसली होती, पण म्हटलं चला पुन्हा एकदा पुसून घेते, कारण हे बलून वगैरे फुगवले त्यानंतर खाली म्हणजे थोडाफार कचरा होतोच आणि क्लीन पाहिजे, म्हणून म्हटलं चला पुसून घेऊया. तर पुसून घेते, आणि आद्विकने बघा पूर्ण जो चिकट टेप होता ना तर पूर्णचे पूर्ण काढून घेतले, तुम्ही बघू शकत असाल. तर पूर्ण म्हणजे आमचं लक्ष नव्हतं ना तोपर्यंत, म्हणजे मुलांचं आहे ना काही ना काही चालूच असतं, म्हणजे ते शांत बसूच शकत नाही अजिबात, म्हणजे अजिबात बसूच शकत नाही. आमचं पिल्लू तर अजिबात बसणार नाही. आणि बघा फायनली असं डेकोरेशन झालं आहे, झाडून वगैरे घेतलं, आणि लगेच मी आता फरची पुसते. तर तुम्हाला दिसत असेल डेकोरेशन, तर कसं दिसतंय नक्की कमेंट करून सांगा. तर मस्त छान केलं होतं, झटपट केलं, खूप जास्त वेळही लागला. तर सांगा नक्की कमेंट करून, आणि पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तर काय मला शेअर करायला
जे मी शूटच नाही केलं. या वीकला काय झालं आहे ना, त्याला जायचं होतं बाहेर. आणि केक पण मस्त छान बनवलं होतं बघा. डोरेमॉनचा मी बनवला होता, खूप सुंदर. याच्या इथे जवळपास प्राईज आहे 1,500 1700. 1 kgमध्ये तर देतच नाही. आणि हा केक पण जवळजवळ 1.5 kgच्या आसपास झालेला होता, पण सुंदर होता, मला आवडलाही. मागच्या वेळेस मी चॉकलेट बनवला होता. फ्लेवर हा पण चॉकलेट फ्लेवर आहे, पण डिझाईन पण चॉकलेटचीच केली होती, तुम्ही बघितलंही असेल. आणि मस्त केक तयार आहे. आणि आता डेकोरेशन पण तुम्हाला दाखवतेच मी पूर्ण. तर मस्त छान इथं डेकोरेशन केलं आहे. तर आता मी इथं ताट वगैरे रेडी केलं आहे. आता फुलदाणी मुलांनी राहून दिली तर बरं, आणि पिल्लू काही राहत नाही, त्यामुळे गेला आहे तो त्याच्या बाबासोबत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आजी, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, तर त्याला बाहेर जायचं होतं यांच्यासोबत. हे नेमकं बर्थडे सेलिब्रेट करायचा, आणि त्यांना वाटलं सगळ्यांना पाणी पिण्यासाठी थंड पाणी आणावं, म्हणजे कसं सगळ्यांना होईल. पण त्याला वाटलं मला बाहेर घेऊन जायला पाहिजे. तर काल पण आम्ही गार्डनमध्ये नव्हतो गेलो, म्हणून मग त्याला जायचं होतं. आणि त्यावेळेस नेमकं तो रडलेला होता, मग त्याच्यामुळे त्याचा मूड नव्हता बसण्याचा. मग तो काही बसलाच नाही खुर्चीवरती, नाही तर तो फर्स्ट बर्थडेला सुद्धा अजिबात रडला नव्हता आणि व्यवस्थित एकटाच बसला होता. मग फायनली यांना हे घेऊन बसले मग त्याला. आणि त्यातल्या त्यात नेमकं सगळे पण तेव्हाच आले होते. मग त्याची इच्छा नव्हती होत की बसावं, कारण त्याला राग आलेला होता त्यावेळेस. नाहीतर मग तो एकदम शांत आणि एकदम व्यवस्थित बसतो, अजिबात म्हणजे परेशान करत नाही. असं बाकीचे मुलं कसं रडतात वगैरे असं काही नसतं त्याचं. पण मग त्याला ते वाटत होतं की मला बाबा बाहेर घेऊन गेले नाही फिरण्यासाठी, गार्डनमध्ये घेऊन जायला पाहिजे, तसं त्याचं म्हणणं होतं. त्याचा फोटो काढा. त्यामुळे काय जास्त म्हणजे फोटोज वगैरे पण काढता नाही आले. काही फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते, आणि व्हिडिओ पण मी तुम्हाला म्हटलं ना काही शूट नाही केला. आणि त्यातल्या त्यात त्यांच्या फ्रेंड होते आलेले दोघांना, त्यांना पण घाई होते, कारण त्यांना पण दुसरीकडे बड्डेला जायचं होतं. त्यामुळे काही जास्त फोटोज वगैरे पण नाही काढलेले. थोडेफार जे काढलेले होते ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि त्याचा अजिबात मूड नव्हता. हे जे फोटो तुम्हाला दिसत असेल ना, तर तुम्ही आधी बघितलं कसं एकदम शांत बसलं होतं. हे फोटोज तर मी नंतर सगळे गेल्यानंतर मग शूट केले होते. म्हटलं चला थोडेफार तर काढूया, कारण एक आठवण असते. एवढं मेहनतीने सगळं बनवलं आणि पिल्लूना नाही बसला का फोटोज वगैरे काही काढले नाही, त्यामुळे मग चांगलं नाही वाटत. म्हणून मग मी पुन्हा काय त्याचे फोटोज काढले सगळे गेल्यानंतर. थोडंसं त्याला हसवलं वगैरे, त्याचा पण मूड छान झाला, फ्रेश झाला. नाहीतर बघा आधी कसा बसलेला होता. केकची टेस्ट एकदम अप्रतिम झाली, खूप छान झालेला होता. आणि मला नाश्त्यासाठी जे आणलं होतं त्याचं पण शूट करायचं राहिलं होतं. तर नंतर मग फक्त इथं चिवडा आणि हे होतं केक काढलेला, ते तुम्हाला दाखवलं. समोसे पण संपलेले होते, त्यामुळे ते काही दाखवलं नाही. आणि त्यावेळेस मला शूट करता नाही आलं, कारण त्यांना पण खूप घाई होती. मी तुम्हाला म्हटलं ना, तर निवांत असताना तर व्यवस्थित सगळं काय होतं. म्हणून बड्डेचा व्हिडिओ जो आहे ते शॉर्टकट तुमच्यासोबत आलेला आहे. तरी पण जे काय होतं थोडेफार फोटोज वगैरे ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर नक्की कमेंट करून सांगा तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. आणि एवढी मेहनत घेऊन पण मग नंतर पिल्लू नाही व्यवस्थित छान मूड नव्हतं, तर मलाही चांगलं वाटलं नाही.